बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. भाग 1. 15. देशत्यागाचा सल्ला. दुसऱ्या दिवशी सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. त्या सभेचा उद्देश होता अत्यावश्यक सैनिक भरतीच्या ठरावावर विचार व्हावा. संघाची सभा भरल्यावर त्यांनी प्रस्ताव ठेवला. 20 ते 50 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्यास कोलियांच्या विरुद्ध युद्धाकरिता सैन्यात भरती होणे अनिवार्य व्हावे अशी घोषणा करण्याची अनुमती मिळावी. मागील सभेत ज्यांनी युद्ध घोषणा करण्याच्या बाजूने मत दिले होते व जे विरोधी होते अशा दोन्ही मतांचे लोक उपस्थित होते. ज्यांनी युद्ध घोषणेच्या बाजूने मत दिले होते त्यांना सेनापतीचा प्रस्ताव स्वीकारण्यात कोणतीही अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी युद्धविरोधी भूमिका मांडली होती त्यांच्यासमोर एक अडचण होती. बहुमतांच्या समोर नतमस्तक व्हावे की नाकारावे. अल्पसंख्याकांचा निश्चय होता की ते बहुमतवाल्यांच्या समोर झुकणार नाही आणि म्हणून त्यांनी त्या सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे साहस नव्हते. कदाचित बहुमताशी विरोध करण्याचे परिणाम त्यांना माहीत असावे. जेव्हा सिद्धार्थने पाहिले की त्याचे समर्थक गुपचूप मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले, मित्रहो, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा. तुमच्याकडे बहुमत आहे. परंतु मला वाईट वाटते की तुमच्या सैन्य भरतीच्या निर्णयाला विरोध करावा लागत आहे. मी सैन्यात दाखल होणार नाही व युद्धात भाग घेणार नाही. सेनापतीने सिद्धार्थला उत्तर देताना म्हटले, संघ सदस्य होताना घेतलेल्या शपथेचे स्मरण कर व त्यापैकी एकाही वचनाचे पालन केले नाही तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल. सिद्धार्थचे उत्तर होते, मी निसंदेह तन मन धनाने शाक्य कुळाचे हितसंबंधाचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. परंतु मला असे वाटत नाही की हे युद्ध शाक्यांच्या हिताचे आहे. शाक्यांच्या सुहितापुढे मी लोकनिंदेस अधिक महत्त्व देत नाही. कोलियांबरोबर नेहमी भांडणतंटे केल्यामुळे शाक्य संघ कौशल नरेशांच्या हाताचे कसे भावले झाला आहे याची आठवण करून देऊन शाक्य संघाला सिद्धार्थने सावधगिरीचा इशारा देताना म्हटले, शाक्याचे स्वातंत्र्य अधिकाधिक कमी करण्यासाठी कौशल नरेशांना आणखी एक संधी या युद्धामुळे मिळेल. सेनापतीने रागाने सिद्धार्थाला म्हटले, तुझे हे संभाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. संघाच्या बहुमताच्या निर्णयाला तुला मानावेच लागेल. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल नरेशांच्या अनुमतीशिवाय संघाची आज्ञा न पाळणाऱ्यांना संघ फाशी अथवा देशत्यागाची शिक्षा देऊ शकणार नाही आणि जरी संघाने शिक्षा जाहीर केली तरी कौशल नरेश त्यास आपली अनुमती देणार नाही. परंतु लक्षात ठेव, तुला शिक्षा देण्याचे संघाकडे इतर अनेक मार्ग आहेत. सामाजिक बहिष्कार किंवा जमीन जप्ती याकरिता कौशल राजांच्या अनुमतीची संघाला गरज नाही. कोलियांच्या विरुद्ध युद्ध या संघाच्या घोषणेस विरोध केल्यास कोणते दुष्परिणाम होणार याची सिद्धार्थला जाणीव झाली. 3 पर्यायांमधून एकाची निवड सिद्धार्थ करू शकत होता. पहिला पर्याय सैन्यात भरती होऊन युद्धात सहभागी होणे. दुसरा पर्याय देशत्याग अथवा फाशी यास मान्यता. तिसरा पर्याय कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार व कुटुंबियाची मालमत्ता व शेतीची जप्ती. पहिला पर्याय कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थ स्वीकारू शकत नव्हता व तिसऱ्या पर्यायाचा विचारसुद्धा तो करू शकत नव्हता. या परिस्थितीत त्यांनी विचार केला की दुसरा पर्यायच अधिक योग्य आहे. त्याप्रमाणे सिद्धार्थने संघाला म्हटले, कृपया माझ्या परिवारास दंडित करू नका. सामाजिक बहिष्काराने त्यांना त्रास नको. त्यांची शेती जप्त करून त्यांचे एकमेव उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नका. ते निरपराधी आहेत. माझा अपराध आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. देहांत अथवा देशत्याग यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा मी आनंदाने स्वीकारीन. कौशल नरेशांकडे मी तक्रार करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो.